गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे तर रममाण व्हायचं असेल तर भगवंतांच्या कथेमध्ये रममाण व्हायला पाहिजे. आणि तुष्टता, आनंद, सुख कशामध्ये असेल तर भगवंताच्या कथेमध्येच आहे. भगवंताकडे जाणं हे तर एक निमित्त आहे, पण त्या निमित्ताने कथा ऐकणं हे खरं निमित्त आहे. भगवंतांच्या दिव्य कथा ऐकणं, पंढरीनाथांबद्दल ऐकणं हे दिंडीचं प्रयोजन आहे किंवा साध्य आहे. साधनही हेच आहे आणि साध्यही तेच आहे. दिंडीमध्ये असं गुरु महाराज आमचे सांगतात नेहमी, ही दिंडी म्हणजे भगवंतांच्या धामाकडे चालत जातो आपण. थोडंसं ऐकू कमी करायचं. चालत जातो आपण भगवंताच्या धामाकडे. जाऊ देवाची या गावा. तर देवाची या गावा म्हणजे ठीक आहे, देवाची या गावा. तरी भगवंतांच्या धामाकडे परत कशाला कमी केलं जायचं, याचा अर्थ ही एक प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस वैकुंठाला जाण्याची प्रॅक्टिस आहे. नाचत गात जाऊ देवाची या गावा. देवाच्या गावाला असं हिरमुसलेलं तोंड घेऊन किंवा असं लंगडत आळसलेलं असं नाही. नाचत गात जाऊ देवाची या गावा. असं नाचत जोशमध्ये. आता बरेच मंडळी आता थकून आले दिंडीमध्ये, मग लगेच झोपले किंवा असं काय होतंय बऱ्याच जणांना. काही जणांचं वय झालेलं आहे. पण ही दिंडी आम्हाला हे शिकवते की थांबायचं नाही आणि चालायचं नाही. वैकुंठामध्ये चालण्याला प्रतिबंध आहे. कथा गाणम नाट्यम. वैकुंठामध्ये हेच आहे की कथा करायची नेहमी, बोलायचं नाही. इथे बोलायचं नाही. बोलायचं तर ती कथाच बोलायची मुखातनं. कथा आणि ते दुसरं तिसरं काय नाही, गायनच करायचं. कथा, गाणं आणि नृत्य. चालायचं नाही दिंडीमध्ये. चालायचं नाही. काय करायचं? नाचायचं. नाचत जाऊ देवाची या गावा. म्हणजे चालण्याला विरोध आहे. ही प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस नाचण्याची, गाण्याची, कथा करण्याची. म्हणजे या तीन गोष्टी करत करतच वैकुंठाला जायचंय. आणि मग तुकोबाराय विचारतात की अरे मग आम्ही जर या गोष्टी इथंच करत असू तर मग हे काय आहे? तर हे म्हणले हे भूवैकुंठ आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की पांडुरंगा फार उपकार झाले माझ्यावरती. तू मला एवढं पंढरपूरच दिलं. आता वैकुंठच हे भुवरी, या भूमी तलावरचं वैकुंठच प्रदान केलं आणि अजून मला कशाला वैकुंठाला नेतोस तू तिकडं? त्यामुळे मला वैकुंठाला येण्याची इच्छा नाही तशी तुकोबारायांची. कारण एवढे मोठे वैष्णव इकडे आहेत, कथा चालू आहे, कीर्तन चालू आहे, नृत्य चालू आहे, प्रसाद घेतोय, हरिकथा होत आहेत, आणि हे सगळं सोडून मला वैकुंठाला यायचं नाही. आणि प्रभुपाद महाराज सुद्धा सेम म्हणाले. प्रभुपाद महाराज म्हणाले आमचे जे हरिभक्त आहेत ना, यांना मुक्ती भुक्ती काही नको आहे. हे म्हणे मुक्ती हातामध्ये घेऊन फिरतात आमचे वैष्णव लोक. किंवा त्याच्याही पुढे जाऊन काही संतांनी वर्णन केलं, म्हणले वैष्णवाच्या घरी पाणी भरायला येतात. मुक्ती भुक्ती रिद्धी सिद्धी. आणि त्याच्याही पुढे जाऊन एकनाथ महाराजांनी अजून एक उदाहरण प्रस्तुत केलं. म्हणले घरामध्ये पाणी भरायला मुक्ती भुक्ती रिद्धी सिद्धी येत नाही, साक्षात पांडुरंगच येतो. एवढा अधिकार भगवंतांवरती आहे हरिभक्तांचा. आणि एवढं सगळं सोडून वैकुंठाला कुठे जायचं आहे? हा तुकोबारायांचा भाव आहे. म्हणून असं वातावरण हे वैकुंठच तयार करायचं आहे. आणि स्वामी श्रील प्रभुपादांनी ह्याशी वैकुंठ, ही हरे कृष्णाची मंदिरं म्हणजे साक्षात हे वैकुंठच आहेत. कारण तिथं कथा, गाण, नाट्य होतंय. आणि आपण पाहतोय की प्रभुपादांनी ही सगळी वैकुंठ या जगाच्या पाठीवर उभा केली सगळीकडे. गल्ली बोळामध्ये हरे कृष्णाचा प्रचार, मंदिरांची निर्मिती. आणि म्हणून आज आपला विषय, मला असं एक वाटलं की या विषयावर आपण बोलावं. बऱ्याच वेळेला असा एक समज आणि गोड गैरसमज महाराष्ट्रामध्ये, हे विठ्ठल काहीतरी वेगळा आहे आणि कृष्ण काहीतरी वेगळा आहे. हे कृष्ण तत्व आणि विठ्ठल तत्व काय आहे नेमकं? हे विठ्ठलच कृष्ण आहेत का? याचं प्रमाण काय आहे? हे विठ्ठलच मूळ कृष्ण आहेत का?
गोकुळाचे कृष्ण आहेत का, वृंदावनाचे कृष्ण आहेत का, असा एक प्रश्न तुमच्या मनात येतो का हो? या प्रश्नाचं एक उत्तर मला द्यायचं आहे. आणि दुसरं एक असं आहे, जेव्हा आम्ही पांडुरंगाच्या पुढे जातो आणि भगवंतांना प्रणाम करतो किंवा पाहतो, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कठेवरी ठेवोनिया, तुळशीहार वगैरे पाहतो, एक रूप मराठी माणसाच्या मनामध्ये बसलेलं आहे, काही शंका नाही आहे. पण ते कृष्णच आहेत. कधी असं लगेच तुम्हाला काय स्मरण झालंय का कधी, की पांडुरंगाने कमरेवरचे हात काढलेत, असं वर लावलेत, असं कधी फील केलंय का तुम्ही? ते फीलच होत नाही आपल्याला लवकर, ते जाणवतच नाही की ते विठ्ठलच कृष्ण आहेत. बऱ्याच जणांनी असं म्हणलं की विठ्ठल विष्णू आहेत, चतुर्भुज आहेत किंवा विष्णू आहेत, द्विभुज विष्णू आहेत, असं काय काय बरेच जण काय बोलले. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांना एके दिवशी मी प्रश्न विचारला की हे विठ्ठल कृष्ण आहेत की विष्णू आहेत? कसं आहे, हायर अथॉरिटीकडनं वर्ण आलं की मग तो का म्हणे म्हणलं की तोंड बंद करायचं. तसं मग आपलं गुरु महाराजांना विचारावं म्हटलं. महाराज म्हटले की हे विठ्ठल कृष्ण आहे की विष्णू आहे? महाराजांनी अनेक उत्तरं दिली. तर गुरु महाराज म्हणाले की विठ्ठल हे तुमचा भाव काय आहे. तुम्ही जर विठ्ठलाला विष्णू म्हणून पाहत असाल तर ते विष्णू म्हणूनच प्रकट होतील. तुम्ही जर विठ्ठलाला द्वारकेचे कृष्ण म्हणून पाहत असाल, रुक्मिणी बरोबरचे, तर त्या भावामध्ये तुम्हाला ते दर्शन देतील. जर तुम्ही विठ्ठलाला वृंदावनचे कृष्ण म्हणून पाहत असाल तर त्या भावामध्ये तुम्हाला दर्शन देतील. जर विठ्ठलाला तुम्ही माखनचोर लड्डू गोपाळ म्हणून पाहत असाल तर मग त्या रूपामध्ये तुम्हाला दर्शन देतील. आणि मग हे सांगितल्यानंतर गुरु महाराजांनी सांगितलं की म्हणले तुकोबारायांचा भाव चेक करा, एकनाथ महाराजांचा भाव चेक करा, नामदेव महाराजांचा भाव चेक करा. सर्व संतांनी वृंदावनाचे कृष्ण म्हणूनच वर्णन केलेलं आहे. गोकुळाहुनी येता झाला, द्वारकेचा राणा आहे. कसा तर राजा तर द्वारकेचा होते तेव्हा, पण वृंदावनामध्ये भगवंत पंढरपूरला कसे आले याचं वर्णन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं सापडतं. पण एक थोडंसं वेगळं वर्णन असं आहे की भगवान श्रीकृष्ण वृंदावन सोडून गेले. त्या गोपींना म्हणाले मी गेलो आणि जसं जातो कंसाला मारतो आणि लगेच माघारी येतो म्हणले वृंदावनामध्ये. भगवान तर गेले 100 वर्ष तिकडंच द्वारकेमध्ये आणि भगवंत आलेच नाहीत. भगवंत आले नाही म्हणल्यानंतर असंही वर्णन आहे की काही ठिकाणी राधा भेटायला गेली द्वारकेमध्ये आणि जेव्हा भगवंत आणि राधाराणीचं मिलन झालं द्वारकेमध्ये, त्यावेळेला ते रुक्मिणीनं पाहिलं ही जवळीक आणि मग रुक्मिणी रुसली भगवंतांवरती. आणि कुठं जायचं आता, रुसल्यानंतर कुठं जायचं? माहेरी जायचं. पण माहेरी काय चांगलं वातावरण नव्हतं. तर पळून जाऊन जर लग्न केलं एखाद्या मुलीनं परत माहेरी जाता येत नाही ना, तोंड नसतं माहेरी जायला. तसं पळून जाऊनच केलेलं आहे, मनानं लग्न केलं ना. भावाचा विरोध, रुक्मिणीच्या भावाचा विरोध लग्नाला. आणि मग असं जर केलेलं असेल तर मग बरंच काय कांड केलेलं आहे, मोठं युद्ध झालेलं आहे तिकडे कुंडिनपुरामध्ये. रुक्मिणीनं विचार केला माहेरला तर जायचं आहे, पण म्हणलं तर आपल्या वडिलांच्या घरी नको. दिंडीर वनामध्ये आली ही रुक्मिणी. हे जे पंढरपूर आहे त्याचं नाव दिंडीर वन. अशी मोठ्या 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 कथा आहेत. कुठून कुठं जाते मला माहीत नाही, अर्थ असं राहिलं आहे. तर रुक्मिणी आलेली आहे इकडं. रुक्मिणी जेव्हा इथं आली, संतांनी वर्णन केलेलं आहे, भगवंतांना विरह सहन होईना रुक्मिणीचा. आणि भगवंत राधा तर निघून गेली. द्वारकेवरून भगवंत सरळ पंढरपुरामध्ये आले नाहीत. द्वारकेवरून भगवान श्रीकृष्ण गोकुळाला गेले, वृंदावनाला गेले. आणि वृंदावनावरून भगवंत पंढरपूरला आले, दिंडीरवनामध्ये आले, असं वर्णन आहे. म्हणून गोकुळाहुनी येता झाला, त्या गोकुळावरून कृष्ण आले. आणि मग सर्वांना तर माहिती आहे, वृंदावनम परित्यजम पादम एकम न गच्छति. वृंदावन सोडून भगवान श्रीकृष्ण एकही पाऊल बाहेर टाकत नाहीत. मग पंढरपूरला आलं कोण, हा एक प्रश्न आहे. पंढरपूरला कोण आलं? कृष्ण तर पाऊल टाकत नाहीत वृंदावन सोडून.
द्वारकेचे कृष्ण वेगळे, वृंदावनाचे कृष्ण वेगळे. आपल्या हरिभक्तांची चर्चा आहे सगळी. तर वृंदावनाचे कृष्ण, तर गुरु महाराजांना हाही प्रश्न विचारला की मग हे वृंदावनचेच कृष्ण कसे काय? कृष्ण तर वृंदावन सोडत नाहीत. भगवंत म्हणले, गुरु महाराज म्हणले, वृंदावन सोडलंय कुठं भगवंतानी? भगवंत वृंदावनालाच घेऊन इकडे आले. या दिंडीरवनामध्ये आले वृंदावनाला घेऊन. आणि म्हणून संतांनी वर्णन केले, 500 गोधने 700 सवंगडी, रामकृष्ण पुढे चालत असे. 500 गायी घेऊन आले भगवंत वृंदावनावरून. संत मंडळी हे नित्यलीलामध्ये पाहत असतात सगळ्या गोष्टी आणि वर्णन करत असतात. तुकोबाराय म्हणतायत 500 गोधणे, 500 गायी भगवंत घेऊन आले वृंदावनावरून. आणि 700 सवंगडी, भगवंताची 700 पेंदे मंडळी, मित्रमंडळी भगवंत घेऊन आले. कुठं आले? दिंडीरवनामध्ये आले. एवढंच नाही, पद्मपुराणामध्ये वर्णन आहे, जेव्हा भगवंत आले तर वृंदावन म्हणजे काय? वृंदावन म्हणजे गायी. वृंदावनची रेणू प्रसिद्ध आहे, वृंदावनची धेनू प्रसिद्ध आहे आणि वृंदावनची वेणू प्रसिद्ध आहे. तिन्ही गोष्टी इकडे आलेल्या आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त गिरिराज महाराज की, तो गोवर्धन पर्वतही त्या वृंदावनाचाच भाग आहे. जोपर्यंत गोवर्धन, यमुना आणि वृंदावनची माती, गायी आहेत, हे सगळं वृंदावन आहे. आणि मग राहिलं कोण हो? बोला, लक्ष आहे का तुमचं? कोण राहिलं? मी सांगितलं की आता, यमुना महाराणी की. ही यमुना महाराणी सुद्धा पंढरपूरला आली. आजही तुम्ही गोपाळपूरला गेला तर जो पूल आहे, ओढ्यासारखा, नाल्यासारखं दिसतं, तिचं नाव इथं पुष्पावती. काय नाव? ही यमुना सुद्धा वृंदावनवरनं पंढरपूरला आलेली आहे. आणि जिथं आज जनाबाईचा संसार म्हणून जे बघितलं जातं गोपाळपुरामध्ये, तो गोवर्धन पर्वत आहे. गोवर्धन पर्वत म्हणजे गोवर्धन पर्वत आला, यमुना नदी आली, आणि काय आलं? गायी आल्या, बालगोपाळ आले. असं पंढरपुरामध्ये राधा सुद्धा आहे बरं का. राही रखुमाबाई जिसे देवी यशोभा. राही म्हणजे कोण? राधा. तर फार डिटेलमध्ये आपण नाही जाणार, पण पंढरपुराला जे भगवंत आहेत हे साक्षात कृष्ण आहेत. पांडुरंगाचं दर्शन गेलं की श्रीकृष्णाची छबी मनासमोर उपस्थित व्हायला पाहिजे, हे दर्शन व्हायला पाहिजे श्रीकृष्णाचं. हे कृष्णच आहेत, हे कृष्णच आहेत, हे कृष्णच आहेत. हे वेगळं तिसरं काही रूप नाही भगवंताचं. आणि म्हणून जेव्हा भगवंत इथे आले, गोपाळपुरामध्ये आले, गोपाळ आले, गोपाळपूर झाले. हे जे विष्णुपद आहे, या विष्णुपदावरती गोपाळपुरामध्ये भगवंत आलेले आहेत. आणि तिकडे गोपाळांनी बाललीला सुद्धा केलेल्या आहेत. दही खाल्लेलं आहे, लोणी खाल्लेलं आहे, गायी चारलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी भगवंतांनी केलेल्या आहेत. आणि म्हणून पहिला मुद्दा इथं क्लिअर होतो. अशी अनेक प्रमाणं सापडतात संतांच्या चरित्रामध्ये, अभंगामध्ये, की हे कृष्णच आहेत, कृष्णच आहेत. लोणी चोरणारे कृष्ण आहेत, गोपींबरोबर रासलीला करणारे कृष्ण आहेत हे विठ्ठल म्हणजे. आणि भगवंतांनी इथं सुद्धा रासलीला केलेली आहे पंढरपुरामध्ये. तुम्ही कधी ताकपिठे विठोबाला गेला असाल, जी रमाबाई आहे, रमाबाई मंदिर पाहिलं असेल तुम्ही. त्या म्हणजे भगवंताला लोणी, रोज सकाळी भगवंत तिच्या घरी लोणी खायला जायचे, ताक प्यायला जायचे. याच्यावरून दिसून येतं की हे गोकुळाचेच कृष्ण आहेत. ह्या रमाबाई बरोबर ही पूर्वजन्मातली गोपीच. तर ह्या रमाबाई गोपीच होती वृंदावनातली, तिकडं प्रकट झाली. तर भगवंतानी, विठ्ठलानी जेव्हा ही रमाबाई घरातून बाहेर जायची पाणी भरायला चंद्रभागेच्या काठावरती, त्यावेळेला भगवंत बासरी वाजवायचे विठ्ठल, असं वर्णन आहे. बासरी वाजवल्याची कथा आहे भगवंतानी. आणि तशी गोपाळपुरात ही बासरी वाजवलीच भगवंतानी. तुम्ही जर आजही गोपाळपुरामध्ये गेला तर विष्णुपदावरती ज्या बासरीची चिन्ह आहेत, एकच नाही, असे शेकडो चिन्ह आहेत त्या नदीच्या पात्रामध्ये. ते तेवढं बांधलंय ते गोपाळपूरमध्ये विष्णुपद म्हणून. भगवंतानी गायी चारल्या पंढरपुरामध्ये, गायी चारल्या पंढरपुरामध्ये, वेणुवादन केलं भगवंतानी. आणि भगवंतानी लोणी सुद्धा खाल्लं पंढरपुरामध्ये. आजही जेव्हा काकड आरती होते, एवढा मोठा लोण्याचा गोळा भगवंताच्या तोंडाला लावला जातो सकाळ सकाळी. मग हे कोण आहे तो? यही तो माखन चोर है. कृष्णच आहेत, भगवंतच आहे. आणि मग भगवंतानी
अनेक लीला अशा केलेल्या आहेत या ठिकाणी पंढरपुरामध्ये. हे जे पंढरपूर आहे इतकं महान आहे की या पंढरपुरामध्ये एवढं महान का आहे थोडंसं ऐकूया, जेणेकरून आपल्याला पंढरपूरला जेव्हा जाऊ आपण तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची प्रचिती यायला पाहिजे की एवढं महान का आहे हे पंढरपूर. तर असं म्हटलेलं आहे की हे जे पंढरपूर आहे या पंढरपुरामध्ये आषाढी वारी का प्रसिद्ध आहे. पहिला प्रश्न. बऱ्याच जणांना हे माहिती नाही की तो संतांनी तर म्हटले किंवा भगवंतही म्हटले आषाढी कार्तिकी नाही 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 आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. गुज म्हणजे काय? सिक्रेट. बघा सिक्रेट जे असतं ना भगवंतानी हे सिक्रेट सांगितलंय. आषाढी कार्तिकी विसरू नका मज हे असं का म्हटलंय. बऱ्याच जणांना हे माहीत नाही की पांडुरंगाने आषाढी आणि कार्तिकीच का विशेष ठेवलेली आहे. याचं कारण आज मी तुम्हाला सांगतो आणि मला वाटतं की आपल्याला माहीत नसेल हे कारण. कारण वर्षभर भगवंत उभे राहिलेले आहेत तिकडे आणि त्या भगवंतांकडे प्रत्येकजण येतो. धनम देई, जन्म देई, पुत्र देई, पत्नी देई, बरंच काही चालू असते. वर्षभर लोकांचं चालू असते पांडुरंगाकडे मागणं. तर मुक्तीदाता जसे भगवंत आहेत तसे भुक्तीदाता सुद्धा आहेत. पद्मपुराणामध्ये वर्णन आहे. पांडुरंगाचं हे जे स्वरूप आहे हे केवळ मुक्ती प्रदान करणारं किंवा भक्ती प्रदान करणारं नाही. एखाद्यानं काही भौतिक सांसारिक गोष्टी मागितल्या तरी पांडुरंग इच्छा पूर्ण करतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. पण वर्षभर हे सगळे येतात. बसनी येतात, कोणी कसं येतं कोणी कसं येतं, काहीतरी मागून जातं भगवंतांकडे. पण आषाढी कार्तिकी का विशेष आहे याचं एक उदाहरण या ठिकाणी आलेलं आहे. तसं म्हटलेलं आहे स्कंद पुराणामध्ये एक येतं पूजयेत गोपवेशम तम पांडुरंगे सितम हरिम. पूर्ण मोठा श्लोक आहे. जी शेवटची लाईन आहे याच्यामध्ये असं म्हणलंय की आषाढी आणि कार्तिकीला भगवंत भुक्ती देत नाहीत. भौतिक गोष्टी तुम्ही मागितल्या तर देत नाहीत. का? कारण आषाढी आणि कार्तिकीला भगवंत मूळ द्वारकेच्या भावामध्ये नसतात. भगवंत इकडे तर मूळ गोकुळाच्या आणि वृंदावनाच्या भावामध्ये इथं असतात विटेवरती. आणि वृंदावनचे कृष्ण भौतिक इच्छा पूर्ण करत नाहीत तुमचे. येते का लक्षात तुमच्या? वर्षभर भगवंताचा द्वारकेचा भाव आहे पण आषाढी कार्तिकीला गोपाळाचा भाव आहे, गोकुळाचा भाव आहे पंढरपुरामध्ये. आणि म्हणून अनेक लोकांना भगवंताने आषाढी कार्तिकीला बोलवलंय तिकडं. गोपवेशम, त्या गोपवेशामध्ये भगवंत आहेत. पुन्हा एकदा सिद्ध झालं. काय सिद्ध झालं? हे वृंदावनचेच कृष्ण आहेत. आणि मग भगवंत तिकडे आहेत तर त्या पांडुरंगाला काय मागायचं. मग काय काय मागायचं? भगवंतानी मग दिंडी चालत यायचा प्रोग्राम कसं काय? घरातून निघताना जरी एखाद्यानं ठरवलं असेल की काहीतरी मागूया पंढरपूरला जाऊन, पण चालून चालून कथा कीर्तन आमच्यासारख्याच्या ऐकून असं होतं की ते मागायचं विसरूनच जाते माणूस 10 दिवसांनी. जेव्हा पंढरपुरामध्ये पोहोचणार तेव्हा तो काहीच मागत नाही. गर्दी एवढी असते की नुसतं हात वर करून आपलं कसं तरी निघायचं पडतं इथनं बाहेर. कोणीच काही मागत नाही पंढरपूरला आल्यानंतर. आधीमध्ये आल्यानंतर बरंच काही मागतात पण आषाढी कार्तिकीला आल्यानंतर आमचा कुठलाच वारकरी काही मागत नाही भगवंतांकडे आणि मागायला पण नाही पाहिजे. अशा प्रकारे हे आषाढी आणि कार्तिक भगवंतांचं एक सिक्रेट आहे. सिक्रेट हे गुज आहे की भगवंत गोपवेशामध्ये आहे आषाढी कार्तिकीला. म्हणून त्या भगवंताला पाहण्यासाठी एवढा जनसमुदाय एकत्र होतोय मंडळीनो. आवाज येतोय का पाठीमागं? झोपलेला नाही येतोय? तर या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की हे जे पंढरपूर आहे या पंढरपुराचं वर्णन केलेलं आहे. सकळ तीर्थाहुणी पंढरी हे मुकुटमणी, काय सांगो तेथील शोभा, रमा वल्लभ जेथे उभा, न लभे व्रततीर्थादाणी ते या विठ्ठल दर्शनी. काय म्हटलंय? सगळ्या तीर्थाहुणी पंढरी हे मुकुटमणी आहे. सगळी तीर्थ केली तुकोबाराय सांगताय. काशी केली, द्वारका केली, केदारनाथ, बद्रीनाथ सगळं काही केलं म्हणे, पण पंढरीसारखं तीर्थ या जगाच्या पाठीवर नाही म्हणे. मरण मुक्ती वाराणसी, पितृऋण गयानाशी, उदार नाही पंढरीशी विठोबाच्या पायाशी.
एखाद्याला मुक्ती पाहिजे तर काशीला जावा. तिथे मग भगवान भोलेनाथ तुमच्या कानामध्ये म्हणतील जय श्रीराम. आणि मग एखाद्याला जर पिंडदान करायचं आहे, आई वडिलांचा उद्धार करायचा आहे, तर मग पितृऋण गयानासी, गयाला जावा, पिंडदान करा, तर्पण करा. पण उधार नाही पंढरीशी विठोबाच्या पायाशी. कुठल्या नादात आहे तुम्ही? पंढरपूरला उधारीचा व्यवसाय अजिबात नाही. हे मुक्ती भुक्ती काही नाही, असलं काही इकडे नाही चालत आहे. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. या पंढरपुरामध्ये तर प्रेमाचा व्यापार चालतो. इकडं असलं काही नाही. हे मुक्ती वगैरे, हे मुक्ती देवाची या द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीचारी साधिल्या. त्या पांडुरंगाच्या महाद्वारात नुसता उभा जरी राहिला तरी मुक्ती तुमच्या घरी पाणी भरायला येतील. आणि तुम्ही मुक्ती कशाला मागता इकडे पंढरपूरला येऊन? असंही मुक्ती कैवल्य नरका येते. नरकासारखंच आहे भक्तांना. नको आहे ते मुक्ती वगैरे काय भक्तांना. प्रेम, त्या विठ्ठलाचं प्रेम प्राप्त करण्यासाठी आम्ही पंढरपूरला जातो. म्हणून सकळ तीर्थाहुणी या सगळ्यांचा मुकुटमणी पंढरपूर आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे पुष्कर क्षेत्रापेक्षा 3 पटीनं श्रेष्ठ. म्हणजे राजस्थानमध्ये पुष्कर आहे ब्रह्माजींचं, त्याच्यापेक्षा 3 पटीने श्रेष्ठ पंढरपूर सांगितलंय. त्यानंतर म्हटलेलं आहे केदारनाथपेक्षा 6 पटीनं श्रेष्ठ पंढरपूर आहे, असं पद्मपुराणामध्ये वर्णन आहे. आणि काशीपेक्षा 10 पटीनं श्रेष्ठ पंढरपूर आहे. असं बऱ्याच ठिकाणी तुलना वेगवेगळ्या अभंगामध्ये वेगवेगळ्या श्लोकामध्ये पंढरपूरचं गुणगान केलेलं आहे. मग अशा पंढरपूरला गेलं पाहिजे. आणि मग परत असं वर्णन केलेलं आहे उदंड देखिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोटे तुका म्हणे अम्मा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. असा देव कुठं आहे हो? असं भीमातीर कुठं आहे? अशी चंद्रभागा कुठे आहे? एवढी कृपाळू भगवंत कुठे आहेत? एवढे कृपाळू भक्त तरी कुठे आहे? असा वैष्णवांचा मेळा कुठे आहे? जगाच्या पाठीवरती असं एक तीर्थ आहे. अनेक संतांनी वर्णन केलेलं आहे. कृष्णे स्वधाम उपगते, कृष्ण भगवान श्रीकृष्ण प्रभास क्षेत्रामधून आपल्या धामाला परत गेले गोलोकला. मग पण संत लोक सांगतायत, अनेक महान महान संत आजही सांगतायत की भगवान श्रीकृष्ण आपल्या धामाला गेले नाही, ते गोलोकला गेले नाही. ते कृष्ण आजही विटेवर उभा आहेत. का उभे आहेत? पुंडलिकाचा आदेश पालन करण्यासाठी. आणि म्हणून जर खरं श्रीकृष्णात दर्शन करायचं आहे तर हे पूर्ण जगातले जेवढे संत आहेत ते प्रत्येकजण ओरडून सांगतात तुम्ही पंढरपूरला जावा. ते कृष्ण आजही उभा आहे पंढरपुरामध्ये विटेवरती. ते नाही गेले गोलोकला माघारी. हे तर दाखवलं की भगवंत अंतर्धान पावले वगैरे वगैरे. परंतु पुंडलिकासाठी जे भगवंत आलेले होते श्रीकृष्ण, ते आजही पंढरपुरातच आहेत. आणि म्हणून अशा पांडुरंगाचं श्रीकृष्णाचं दर्शन करण्यासाठी नाचत गात धावत पळत लगबगीनं आपण पंढरपूरला जायला पाहिजे, असं वर्णन केलं. आणि मग 3 गोष्टी पंढरपुरामध्ये प्रधान आहेत. एक तर चंद्रभागा, दुसरं पुंडलिकाचं दर्शन आणि तिसरं पांडुरंगाचं दर्शन. या 3 गोष्टी, चंद्रभागे माझी स्नान आणिक दर्शन विठोबाचे, जन्मजन्मांतरी घडो मागणे तुझे नाही. मला चंद्रभागेचं स्नान घडू द्या, पुंडलिकाचं दर्शन होऊ द्या आणि पांडुरंगाचं दर्शन होऊ द्या. या 3 गोष्टी मला अनेक अनेक जन्मामध्ये घडू द्या भगवंता, असं मागणं मी तुमच्याकडे मागतो. मला दुसरं काही नको आहे, असं संतांचं म्हणणं आहे. म्हणजे पंढरपूर जे आहे, या पंढरपुरामध्ये असं म्हणलेलं आहे की हे जे पंढरपूर क्षेत्र आहे, हे पंढरपूर पद्मपुराणामध्ये वर्णन येतं. भगवान शंकर नारदांना सांगतात हे या भूतलावर नाही. आता हे गाव कोणतं आहे? तांदुळवाडी. तर आता इथून पुढे जायचं, उपरी येईल, वाखरी येईल आणि मग पंढरपूर येईल. तर जेव्हा पंढरपुरामध्ये आपण प्रवेश करू
अरे पंढरपूर या भूतलावर नाही असं भगवान शंकरांचं म्हणणं आहे. ते म्हणले ईतबर, हे श्लोकच आहे, ईतबर म्हणे ते जमिनीपासून वर आहे पंढरपूर. आणि ते काय पंढरपूर या जमिनीला चिटकलेलं, कारण ह्या पृथ्वीचा ते भाग नाही, वैकुंठच हे भूवरी, हे साक्षात वैकुंठ आहे. त्या वैकुंठामध्ये आणि या वैकुंठामध्ये काहीच फरक नाही. एक फरक आहे, काहीच फरक नाही, एक फरक आहे. काय म्हणे? असा जो वैष्णवांचा मेळा आषाढी कार्तिकीचा आहे तो वैकुंठात नाहीये. आणि म्हणून या सुखाकारणे देव वेडावलास, वैकुंठ सोडून संत सदनी राहील. त्या संतांच्या संगतीमधलं, कथा कीर्तनामधला जो आनंद आहे ना, हा वाळवंटामध्ये नाचण्याचा जो आनंद आहे कीर्तनामध्ये, हा आनंद वैकुंठात नाही म्हटलेला आहे. आणि तो आनंद, संतांबरोबर राहण्याचा आनंद घेण्यासाठी नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये येऊन स्वतः भगवान श्रीकृष्ण नृत्य करतात. येते का लक्षात आपल्या? ह्या पंढरपुराचा महिमा काय वर्णावा, किती वर्णन करावं या पंढरपुराचं. असं पंढरपुराला नाद ब्रह्म असं सुद्धा म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? असं तिरुपतीला जर तुम्ही गेला, भगवंत इथं कर्ज बाजारी झाले, थोडंसं त्याला धन द्यावं लागतं, तिकडं धनाचा महिमा, दान करण्याचा महिमा, म्हणून त्या तिरुपतीचं एक नाव कांचन ब्रह्म. काय नाव? जसं जर तुम्ही जगन्नाथपुरीला गेला तर जगन्नाथपुरीमध्ये भगवंत खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. भगवंताला सारखा जेवायला लागतं तिकडे, म्हणून त्या जगन्नाथपुरीचं नाव अन्नब्रह्म. तसं पंढरपुराचं नाव नाद ब्रह्म. या पंढरपुरामध्ये ना प्रसादाचा महिमा आहे. पांडुरंगाला नैवेद्य कसा अर्पण केला तो कधी कुणी बघितलंय? कधी बघितलंय भगवंताला भोग कसा लागतो? प्रभूजींनी बघितलंय. भगवंताला भोग फक्त 1 ते 2 मिनिटांमध्ये लागतो. कधी आता आम्ही पाहिलंय, आता काय थोडंफार बदललं असेल काय मला माहीत नाही, पण एकदा तर मी गेलो होतो, तर भगवंताला भोग लागलाय म्हणले, भोग लागलाय. मला वाटलं 10-15 मिनिट तरी बंद होईल मंदिर आता. तर भगवंताला भोग कसा, 2 मिनिटं लाईन थांबवली, ते ताट आणलं, ते ताट घेऊन येणाऱ्या माणसाला फक्त जागा मिळावी एवढंच. आले, भगवंतात तोंडाला ताट लावलं, असं भगवंतात तोंडाला ताट लावलं, असं गेलं, घेऊन गेलं तो भोग. 1 मिनिटं पण भोग लागला नाही भगवंताला. मी म्हणलं काय भगवंत, तर इथं इस्कॉन मंदिरात गेलं तर पडदा बंद आहे, अर्धा तास झालं, भगवंत प्रसाद घेत आहे, भोग घेत आहेत. आणि म्हणलं हे भगवंत एवढं कसं काय? तर भगवंत कृपाळू आहे. भगवंत मध्ये मी आहे ना जगन्नाथपुरीमध्ये, एवढं खातोय ना दिवसभर. जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथाचा हात कधीच कोरडा होत नाही. असं खाल्लं, हात वाळतोय तर दुसरं येते, हात धुवायला सुद्धा वेळ नाही भगवंताला. पण पंढरपुरामध्ये भगवान म्हणले मला इथं नाही, मला इथे मी दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. माझे भक्त एवढे चालून येत आहेत, एवढे माझ्यासाठी, त्यांना दर्शन द्यायला मी उभं राहिलो, खायला उभं राहिलो इथे. त्यामुळे इथं काय चालणार नाही. इकडे मला शृंगार करायला वेळ नाही, मला इथे अन्न घ्यायला वेळ नाही, जेवायला वेळ नाही. माझ्या भक्ताला मला 24 तास. आणि आज आपण पाहताय की जे मंदिर आहे विठ्ठलाचं, गेल्या आठवड्यापासून भक्तांची संख्या वाढल्यामुळं भगवंताला उभ्या झोपायला लावले, महाग गादी लावली इथं. 24 तास दर्शन चालू आहे पांडुरंगाचं. ऐसा देव कोटे ऐसे भीमा तीर. जगाच्या पाठीवर असं एखादं मंदिर आहे का जिकडे 24 तास दर्शन चालू आहे? म्हणून पांडुरंगाचं दर्शन, पांडुरंगाचं स्वरूप कृपाळू आहे, कृपाळू. म्हणून अनेक देवी देवता इकडं चंद्रभागेच्या काठाला जी झाडं झुडपं दिसत आहेत तुम्हाला, हे साधारण नाही म्हणलेलं आहे. ही जी झाडं झुडपं आहेत, ही झाडं झुडपं म्हणजे साक्षात देवी देवता आहेत म्हणे, इकडे प्रकट झालेले आहेत. आणि चंद्रभागेच्या वाळवंटामधले जे कण आहेत वाळूचे, हजारो करोडो जन्म ऋषीमुनींनी तपस्या केलेली आहे की आम्हाला त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एक वाळूचा कण बनवा. जेव्हा आमची साताऱ्यावरून दिंडी येईल त्यामध्ये जे हरिभक्त वैष्णव असतील त्यांच्या चरणाची धूळ आम्हाला लागेल, जेव्हा ते चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नाचत गात कीर्तन करतील. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी.
पांडुरंग हरी पांडुरंग हरी पुंडलिक वरदा श्री हरी विठ्ठल. ते म्हणले हे पंढरपूरला एवढं कसं काय? पुंडलिक वरदा, पुंडलिकाला वरदान देण्यासाठी श्री हरी विठ्ठल पुंडलिकाला वरदान देण्यासाठी प्रकट झाले. पुंडलिकाची कथा किती जणांना माहिती आहे? काय सांगू आम्हाला प्रश्न पडतो म्हणून विचारतोय. पुंडलिकाची कथा किती जणांना माहिती आहे? पुंडलिक पंढरपूरला कसे आले? फार कमी जणांना माहिती आहे. बऱ्याच जणांनी ऐकलेले असते लहानपणी इकडं तिकडं. हे जे असं म्हटलेलं आहे पंढरपूर आहे, असं म्हटलेलं आहे पंढरपुरामध्ये तुम्ही जेव्हा येता, जे विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरामध्ये जर तुम्हाला संधी भेटली मंदिर मार्जन करण्याची, तर असं म्हटलेलं आहे मंदिर साफ करण्याची जर सेवा भेटली पंढरपूरमध्ये, तर ब्रह्महत्येचं पातक जरी असेल, एवढा जर एखादा पापी व्यक्ती असेल ज्यांनी ब्रह्महत्या केलेली आहे, त्याचं ते पापसुद्धा नष्ट होऊ शकतं पंढरपूरमध्ये जर तुम्ही मंदिर मार्जन सेवा केली तर. असं पुराणामध्ये वर्णन नाही. आणि वर्णन आहे की मनामध्ये जर आपल्या काही पाप असेल, बरेच लोक बाह्य दृष्टिकोनातून पाप करत नाहीत, पण मनात तर पाप आहे की नाही आपल्या? सांगा बरं, किती जणांच्या मनात पाप आहे? हातवर करा. पहिलं माझा नंबर. मनात तरी आहे की नाही? आपण बोलत नाही बऱ्याच गोष्टी, पण आहे की नाही? आता सुनेच्या मनात भरपूर आहे, पण बोलायला बंदी आहे ना. आणि म्हणून मनामध्ये जर कोणतं पाप असेल, असं म्हटलेलं आहे पंढरपूरला जायची गरज नाही. मनामध्ये जर पाप असेल, पंढरपुराचा महिमा वर्णन करताना सांगितलंय, जर एखाद्याने घरीच बसून नुसतं म्हटलं पंढरपूर, या पंढरपूर नावाचा जर गजर केला घरी बसून, तर मनातली पाप सगळी नष्ट होतात म्हणून सांगितलंय. नुसत्या नावानेच पाप नष्ट होत आहेत. म्हणा पंढरपूर पंढरपूर पंढरपूर. झाली सगळी पाप नष्ट. विश्वास आणि श्रद्धा असेल तर. कंडिशन हे भारी आहे म्हणा तुमचं. सगळं सांगताय परत कंडिशन टाकताय. या पंढरपुराचा महिमा वर्णन करायला गेलं, नुसतं नावाचा एवढा महिमा आहे, तिथं जाण्याचा एवढा महिमा आहे, पंढरपुराला कळसाचं दर्शन करण्याचा वेगळा महिमा आहे, पंढरपुरामध्ये जाणं नाही झालं, गर्दी भरपूर आहे, नुसतं उतरून गाडीतनं पाय जरी लागला तुमचा खाली त्या भूमीला, तर त्याचा वेगळा महिमा आहे. ह्याच्यावर एक एक प्रवचन होतील की पंढरपुरामध्ये काय महिमा आहे पंढरपुराचा. आणि म्हणून आपण जेव्हा पंढरपूरला जातो, अनेक देवी देवता, 33 कोटी देवता भगवंताला रात्री येतात 12 नंतर ओवाळण्यासाठी, असं म्हणलेलं आहे. कारण दिवसभर माणसांची गर्दी असते, देवता सुद्धा येतात. हे 33 कोटी देवता भगवंताचं दर्शन करण्यासाठी पंढरपुरामध्ये आलेले आहेत म्हटले. कधी? पहाटे 1च्या दरम्यान, 12 नंतर, 1 नंतर देवतांची गर्दी होते म्हणले पंढरपुरामध्ये दर्शन करण्यासाठी. दिवसभर माणसं काय सुधरू देत नाहीत, त्यामुळे देवता निवांत दर्शन करण्यासाठी येतात. आणि पहाटेच्या आरतीला पण देवता असतात असं वर्णन आहे. 33 कोटी देवता येतात. मग कोण काय करतं, तसं आपल्या गौर आरतीमध्ये पण वर्णन आहे. नारद काय करतात, कोण चामर ढवळी चवरी कोण ओवाळतं, तसं वर्णन आहे. ब्रह्माजी काय करतात, तसंच वर्णन पंढरपुराचं सुद्धा आहे. आणि या पंढरपुरामध्ये त्या गौरसुंदर भगवान की. तर या ठिकाणी म्हणलेलं आहे, जे देवता आहेत भगवंताला ओवाळतात, जे किन्नर आहेत ते गायन करतात, पद्मपुराणामध्ये वर्णन आहे. आणि हे पंढरपूर एवढं श्रेष्ठ आहे. तुम्ही जर एखादा अपराध केला, एखादं पाप केलं, तर ते क्षालन करण्याचं काहीतरी उपाय शास्त्रामध्ये दिलेला असतो. पण असं एक पाप आहे, मी तुम्हाला सांगतो, असा एक अपराध आहे ज्याचं परिमार्जन, क्षालन हे कुठंच होत नाही. ते काय माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही कुठंही पाप करा जगाच्या पाठीवर, पण अशी काही वृंदावनासारखी तीर्थ आहे, तिथं सेवा केल्यानं ते पाप नष्ट होतात. जगभर केलेली पाप वृंदावनामध्ये नष्ट होतात, तीर्थाच्या ठिकाणी नष्ट होतात.
पण जर तीर्थामध्ये जर पाप केलं तर ते कुठंच नष्ट होत नाही. तीर्थामध्ये जर एखादा अपराध केला तर त्याचं मार्जन कसं करायचं. आणि म्हणून एक श्लोक आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, अन्य तीर्थावर केलेलं पाप कुठल्याच तीर्थामध्ये नष्ट होत नाही, पण या जगाच्या पाठीवर बाप तीर्थ पंढरी, बाप तीर्थ म्हटले पंढरीला, सगळ्या तीर्थांचा बाप म्हटलेला आहे. असं एक पंढरपूर आहे की या पंढरपुरामध्ये ह्या सर्व तीर्थावर केलेलं जे पाप आहे त्याचा एक वज्रलेप म्हणजे ते कशानंही जात नाही, पण हे पाप आपल्या पंढरपुरामध्ये आल्यानंतर नष्ट होत असं म्हटलेलं आहे. किती कृपाळू आहेत भगवंत. असं काय पाप करू नका मोठं तुम्ही, पण सांगितलं मी माहिती असावं म्हणून. नाहीतर नामाच्या बळावर पाप करणं हे अपराध आहेच की. तसं झालं म्हणा, बरं आहे आपलं पंढरपुरामध्ये मग सगळं फिटतंय म्हणल्यानंतर. तरी भीमा आणि चंद्रभागाचा वेळ माझा संपलेला आहे. तर झाला ना वेळ. तर भूक लागली का? थांबू का सांगू? नाही कसं म्हणायचं, हा एक विषय आहेच की. आणि आम्हालाही सवय माईक आला की सुट वाटत नाही. एक आमचा रोगच आहे हा. सांगू किती? 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनिट सांगू? बरं ठीक आहे. भूक लागली, बाकीच्यांना विचारलं मग भूक लागली का. असं तर कथा ऐकण्याची भूक लागायला पाहिजे. कथा जी आहे भगवंताची ती व्यथा नष्ट करते जीवनाची. म्हणजे कथेची भूक खरं महत्त्वाची आहे. आणि ही जी चंद्रभागा आहे, चंद्रभागेचं थोडंसं वर्णन करूया. बरेच जण चंद्रभागेमध्ये स्नान करतात, पण चंद्रभागा जी आहे, ऐसे भीमा तीर, ऐसा देव कोठे ते पाहिलं, ऐसे भीमा तीर. ही चंद्रभागा आणि भीमा काय नेमकं आहे. असं आरती करताना भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणी चारे गंगा असंही म्हटलेलं आहे. आणि मग हे चंद्रभागा काय, भीमा काय. जे त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता, हे त्रिपुरासूर नावाचा राक्षस कुठे सगळ्यात त्राहीमाम रावणासारखंच. आणि मग भगवान शंकर जे आहेत ते प्रकट झाले, त्या त्रिपुरासुराचा वध केला भगवंताने. वध केल्यानंतर भगवान शंकरांचा घाम आला भगवंतांना. तो जो घाम आहे भगवंताने असा झटकून टाकला असं. आणि त्या घामापासून जी नदी तयार झाली तिचं नाव आहे भीमा. काय नाव आहे? तर ही जी भीमा नदी आहे भीमाशंकरमध्ये उगम पावते. भीमाशंकरला कोण कोण गेले? ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्या भीमाशंकरमध्ये ही भीमा नदी उगम पावते. मग ही भीमा नदी पंढरपूरला येते. पण पंढरपूरला येत असताना या भीमा नदीला जवळजवळ 25 ते 30 नद्या येऊन मिळतात. नुसती भीमा नाही आहे. मग तुम्हाला माहितीच आहे, आळंदीवरून येणारी इंद्रायणी नदी आहे. पुढं मग इथं निरा नरसिंहपुढे निरा नदी आहे. पुण्यामध्ये मुळा मोठा नदी आहे. तर अशा अनेक नद्या या भीमा नदीला मिळतात. आणि ही भीमा नदी पुढं चंद्रभागा म्हणून वर्णन आहे. तर भीमा नदीचा तर इतिहास सांगितलेला आहे, भरपूर मोठा इतिहास आहे, पण थोडक्यात सांगितला मी. पण या भीमा नदीला चंद्रभागा हे नाव कसं पडलं हे थोडंसं लक्षात ठेवायचं. मी विचारत असतो नंतर प्रवचन झाल्यानंतर. तर माझा एक नियम आहे की मी जर 100 वाक्य सांगितले, 100 मुद्दे सांगितले, तर कमीत कमी 50 मुद्दे लक्षात राहायला पाहिजे, म्हणजे ऐकले पाहिजेत. 100 कोणच ऐकत नाही मला माहिती आहे. 50 तरी ऐकले पाहिजेत. मग ते मोबाईल वाचतो मधनंच काहीतरी इकडं तिकडं आपलं असतंय. 50 ऐकले पाहिजेत. 50 मधले 25 लक्षात राहिले पाहिजेत. आणि नंतर 25 मधले 10 तरी सांगता आले पाहिजेत. आणि त्यानंतर त्यातला एक तरी जीवनात उतरवता आला पाहिजे. मग त्या कथेला अर्थ आहे काहीतरी. तर नुसतंच आपलं रात्रभर ऐकली रामाची कथा, सकाळ उठून रामाची आई सीता, असा प्रोग्राम होणे. ध्यानपूर्वक ऐका. चंद्रभागा हे नाव कसं पडलं भीमा नदीला? भीमा नदी जी आहे, भीमा नदी भीमाशंकरमध्ये उगम पावते. अनेक नद्या येऊन तिला मिळतात. इथून एक साधारणपणे 30-40 किलोमीटर अंतरावरती एक संगम आहे, भीमा आणि नीरा नदीचा संगम आहे. आणि त्या संगमावरती एक महान तीर्थ वसलेला आहे, त्याचं नाव आहे नीरा नरसिंहपूर. कोण कोण गेले हात वर करा. नरसिंह देव भगवान की. असं नरसिंह भगवंतांचं प्रकट स्थळ आहे. असं म्हणतात की तिथं वालुकामय मूर्ती आहे नरसिंह भगवंताची, वाळूपासून.
कुणी बनवली? स्वयं भक्त प्रल्हादानी त्या नीरा आणि भीमाची वाळू घेऊन त्या वाळूपासून नरसिंह भगवंताची मूर्ती बनवली असं म्हणतात. म्हणजे पवित्र ठिकाण आहे. तर प्रल्हाद महाराज तिकडे खेळलेले आहेत नीरा आणि भीमा नदीच्या वाळवंटामध्ये, त्या वाळूमध्ये. ते संगम तीर्थ आहे आणि या संगम तीर्थामध्ये असं म्हणलेलं आहे तिथून विष्णुपदपर्यंत. विष्णुपद कोणी कोणी पाहिलंय? पंढरपुरातलं, गोपाळपूरचं. दाखवायला पाहिजे खरं, आता वेळ असेल तर त्यांना पाहू शकतात ते. हे विष्णुपद आहे. हे विष्णुपद इथं जो आकार आहे नीरा नरसिंहपूरपासून विष्णुपदापर्यंत भीमा नदीचा आकार चंद्रासारखा आहे, म्हणून काही संतांचं म्हणणं आहे हिला चंद्रभागा असं नाव पडलेलं आहे. बोलो चंद्रभागा मैया की. दुसरी एक कथा सांगितली जाते की इथे जेव्हा यज्ञ व्हायचे त्या यज्ञामध्ये आहुती दिली जाते वेगवेगळ्या देवतांना. चंद्र ही पण एक देवता आहे 33 कोटी देवतामध्ये. इंद्राय स्वाहा इदम नमम मग ते सूर्या, प्रत्येक देवताला द्यायचं असतं ते सगळं, इंद्राला ह्याला. पण चंद्राला कोण काय आहुतीच देत नव्हतं. मग चंद्र गेला ब्रह्मदेवांकडे आणि म्हटले अहो मला कोण आहुतीच देत नाही म्हणले यज्ञामध्ये, मी पण शीतलता प्रदान करतो, माझ्यामुळं तर या वनस्पतीला त्यामध्ये जीव येतो, रस भरला जातो चंद्राच्या शीतलतेमुळं. आणि म्हणले मला आहुतीच नाही म्हणले. मग हा चंद्र जो आहे त्याला सांगितलं, म्हणले तू काय कर, दिंडीर वनामध्ये जा, तिथं लोहदंड तीर्थ आहे म्हणले, लोहदंड तीर्थामध्ये तू जाऊन तप कर म्हणले, त्या ठिकाणी तप केल्यानंतर तुला ही सिद्धी प्राप्त होईल म्हणले. मग तो चंद्र जो आहे या पुंडलिक मंदिराच्या पुढं लोहदंड तीर्थ आहे. आम्ही लहानपणी बघितलंय हे, कारण पहिले त्या विष्णुपदाजवळ बंधारा नव्हता, जे काही पाणी यायचं ते जायचं असं वाहून खाली सगळं. आणि कधी कधी उन्हाळ्यामध्ये नदी कोरडी पडायची, तर ते लोहदंड तीर्थ दिसतं. एक पुंडलिक मंदिराच्या पुढं असा एक चबुतर आहे बघा, बघितलंय? कोणी कोणी बघितलंय? दगडाचा मोठा चबुतर आहे. ते सूर्यकुंड तिथंच आहे, ते चंद्रकुंड, सोमकुंड, सूर्यकुंड, लोहदंड तीर्थ. ती वेळ मिळाल तर सांगेन मी. तर सगळी तीर्थ तिथं आहेत त्या पुंडलिक मंदिराच्या पुढे. तर आजही तुम्ही जर पक्का पोहणारा असेल तर ते जाऊ शकता तिथं. तर सांगण्याचा उद्देश, चंद्राने इथं तपस्या केली या दिंडीरवनामध्ये आणि मग चंद्राला वरदान प्राप्त झालं. म्हणले तुला सुद्धा यज्ञामध्ये हिस्सा दिला जाईल, आहुती दिली जाईल. ओम सोमाय स्वाहा. सोम म्हणजे चंद्र. मग चंद्राला सुद्धा आहुती द्यायला लागले नंतर इंद्राबरोबर, सूर्याबरोबर. तर अशा प्रकारे पंढरपुरामध्ये हे चंद्र तिथं येऊन तपस्या केली भीमेच्या तीरावरती, म्हणून त्या भीमेला नाव पडलं चंद्रभागा मैया की. 2 कथा मी तुम्हाला सांगितल्या. तसं या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की चंद्राला एक कथा येते, शाप भेटलेला बृहस्पतीकडून. बृहस्पतींची पत्नी तारा, काय नाव? गुरुपत्नी बरोबर कधी संग नाही करायला पाहिजे. एक तारा दिसायला फार सुंदर होती, तर बृहस्पती गुरु आहेत चंद्राचे. हा चंदा मामा गेला तिकडे, संग केला. त्या तारापासून बुध नावाचा मुलगा झाला. जेव्हा बृहस्पतींना कळालं की यांनी व्यभिचार केलेला आहे आपल्या पत्नीशी, तर त्याने शाप दिला. म्हणले तुझी जी कला आहे ती कमी कमी होत जाईल म्हटले. चंद्राला शाप दिला आणि म्हणून आज चंद्र मग परत रडायला लागला. हे देवतांचं असंच असते, आधी काहीतरी कांड करायचं, नंतर रडायचं, नंतर मग ते उपशाप देणार. ठीक आहे, असू दे. त्यात इंद्र तर 1 नंबरला आहे, सारख्या चुका करतो. चंद्राने चूक केली. चंद्रही असाच आहे, इंद्राचाच मित्र. तुम्हाला माहिती आहे अहिल्याची कथा सर्वांना, कोंबडा बनलेला. तर हा जो चंद्र आहे, ह्या चंद्राला शाप मिळाल्यामुळं हा चंद्र म्हटले मग आता काय करू मी. त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की महादेवांना शरण गेला हा जो चंद्र आहे. आणि मग त्यावेळेला असं म्हटलेलं आहे, महादेव म्हटले की तू काय कर, एक लोखंडाचा दंड, 1.5 क्विंटलचा दंड असं वर्णन आहे. तर तो दंड त्या पाठीवर दिला चंद्राच्या, लोखंडाचा. आणि तो दंड 1.5 क्विंटलचा घेऊन ते म्हणले पूर्ण जेवढी तीर्थ या ब्रह्मांडामध्ये आहेत
पृथ्वीवर नाही म्हणत मी, ब्रह्मांडामध्ये जेवढी तीर्थ आहेत तिकडं सर्वत्र फिरायचं आणि ज्या ठिकाणी हा लोखंडाचा दंड पाण्यावर तरंगेल, बुडणार नाही, त्या ठिकाणी स्नान करायचं आणि त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर तुझी सगळी पापं नष्ट होतील असं त्यांना सांगितलं. मग हे खुश झाले. पाठीवर दंड घेतला, मग सुरुवात केली त्यांनी. पुष्कर, केदारनाथ, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी सगळीकडे फिरत 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 तीर्थयात्रा करत, तिरुपती करत 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 दंड काय कुठे बुडेच ना, बुडायच लागला सगळ्या पाण्यामध्ये. पाण्यावर काय तरंगेच ना तो दंड. मग सगळं भारत भ्रमण झालं, ब्रह्मांड सगळं फिरलं तर चंद्र, पण ती दंड सगळीकडे बुडायचाच पाण्यामध्ये. आता मात्र वैतागला आणि पंढरपूर काय जास्त त्याच्या लक्षात नव्हतं. पंढरपूर नव्हतंच तेव्हा, तर काय लक्षात असणार. तर इथे दिंडीर वन होतं त्यावेळेला, दिंडीर वन. या दिंडीर वनामध्ये तो आला चंद्र आणि मला शेवटच राहिलाय म्हणलं, आता काय झालं तर झालं म्हणलं, इथं नाहीतर काय मरायचं असंच, काय करायचं म्हणून आला. आणि पंढरपुरामध्ये या दिंडीर वनामध्ये इथं पुंडलिक मंदिर आहे का आता चंद्रभागामध्ये, तर त्या ठिकाणी तो आला आणि त्यांनी प्रयोग केला. तो दंड त्या पाण्यामध्ये टाकला आणि आश्चर्याची गोष्ट मंडळी, त्या चंद्रभागेच्या त्या भीमेच्या पाण्यावरती तो दंड तरंगला लोखंडाचा. त्याला आनंद झाला आणि मग त्या पाण्यामध्ये भीमेच्या चंद्राने स्नान केलं आणि त्यामुळे त्या शापातनं तो मुक्त झाला, गोरापान झाला चंदामामा. सगळा कलंक निघून गेला. आणि त्या ठिकाणी असंही वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून ह्या चंद्रामुळे चंद्राचा इथे रोग गेला, चंद्र प्रकाशमान झाला. भा म्हणजे प्रकाश. चंद्राला तेज प्राप्त झालं म्हणून या भीमा नदीचं नाव झालं. बोला चंद्रभागा मैया की. आणि अजून एक कथा सांगितली जाते, फार थोडक्यात सांगतोय मी. तर चंद्रभागा, पहिलं मी सांगितलं भगवंत कुठून आले, गोकुळामधून आले. गोकुळामध्ये भगवंताचं काम काय, गाई चरायच्या, वस्त्र चरायची. मग ज्या गोकुळावरून ज्या गायी आणल्या होत्या, किती आणल्या होत्या गायी, अरे वा, हुशार आहेत सगळे लोक. आमच्या सत्संगमध्ये विचारलं असं सांगणार नाही एका सुरात. तर 500 गोधणे आणली होती. या वृंदावनावरून आणलेल्या ज्या गायी होत्या, या गायी गोऱ्या गोऱ्या होत्या, चंद्रासारख्या. आणि या गायीच्या शरीरामधून एक तेज बाहेर पडत होतं या वृंदावनवरून आलेल्या गायीच्या अंगामधून. आणि या अशा गायी भीमा नदीच्या काठावरती चरायच्या आणि त्या भीमेचं पाणी प्यायच्या. आणि म्हणून या चंद्रासारख्या दिसणाऱ्या रूपाने, चंद्रासारखा प्रकाश असणाऱ्या या गायी इथं अनेक काळ वास्तव्य केलं या गायींनी. म्हणून चंद्रभा गाचा अर्थ सांगितलाय गायी, गोमाता. तर ही चंद्रभागा हे नाव पडलं या वृंदावनच्या गायीमुळं. या चंद्रभागेला चंद्रभागा नाव पडलं. चंद्रभागा मैया की. तर अशा प्रकारे ह्या चंद्रभागेचा महिमा आहे. दर्शन हेळा मात्रेत तया होय मुक्ती. असं म्हणलंय की गंगेपेक्षा, गोमतीपेक्षा, यमुनेपेक्षा चंद्रभागेचं महात्म्य जास्त आहे. चंद्रभागेमध्ये जर स्नान करण्याची संधी नाही भेटली तर म्हणले दर्शन हेळा मात्रे. जर फार गर्दी आहे, पाणीच घाण आहे, काय तुमच्या मनात जे काय असेल ते तुम्ही काय याला जवळच गेला नाही, फक्त लांबून दर्शन जरी केलं चंद्रभागेचं, तया होय मुक्ती, मुक्ती प्राप्त होईल म्हणले तुम्हाला. आणि जर यदा कदाचित चंद्रभागेमध्ये जर डुबकी मारली तर भक्ती प्राप्त होईल. कारण भगवंतानी ते कृष्ण प्रेम लपवून ठेवलं इथं चंद्रभागेमध्ये. वल्लभाचार्यांना प्राप्त झालं. वल्लभाचार्य पुष्टी संप्रदायामध्ये, हे वल्लभाचार्य पंढरपूरला आले. इस्कॉन मंदिराच्या शेजारी जो मठ आहे, ती एक त्यांची 64 का काहीतरी त्यांच्या बैठक आहेत भारतामध्ये, त्यातली एक बैठक तिथं आहे. स्वतः अलीकड ये मला पलीकडने, नदी भरली चंद्रभागा पांडुरंगा. ते वल्लभाचार्यांना दर्शन करायला जायचं होतं, आले होते नदीच्या कडेला, नदी भरले, पलीकडे जाता येईना. मग त्या शिष्याला सांगितलं जा म्हटले, नाव आहे का बघ म्हटले पलीकडे जायला. तर ते म्हणले नाव नाही म्हटले, इकडे काही नाही म्हटले. म्हणजे ते स्मरण करतोय विठ्ठलाची. एवढी दर्शनाची ओढ लागली वल्लभाचार्यांना
की स्वयं पांडुरंग त्या चंद्रभागेवरून चालत 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 पलीकडे आले, नदीच्या पलीकडे आले, जिकडं आपलं इस्कॉन मंदिर आहे. तर इस्कॉन मंदिर सुद्धा जी जागा आहे ना, या जागेचा अनेक महिमा, त्याच्यावर एक प्रवचन होऊ शकतं की काय काय घटना तिकडं घडल्या. जसं चोखा मेळ्याला दर्शन त्या ठिकाणी झाले, त्या जागेमध्ये. तो महारवाडा होता पूर्वी, जे इस्कॉन मंदिर आहे ते महारवाडा होता पूर्वी तिथं. तर महाराची घरं होती सगळी तिकडे, आणि तिकडे चोखामेळा राहायचा. त्या चोखामेळ्याला दर्शन तिकडं झालंय भगवंताचं. आणि गुरु महाराज सांगतात की नित्यानंद प्रभूंची दीक्षा सुद्धा तिकडं झाल्याची शक्यता आहे नदीच्या काठावरती. आणि बऱ्याच वेळेला विठ्ठल भगवंत नदीच्या पलीकडे आलेले आहेत. कधी पुढच्या वेळेला सांगेन मी नदीच्या पलीकडचा इतिहास, आता अलीकडलंच बघूया. तर वल्लभाचार्य जे आहेत, वल्लभाचार्य इकडे आलेले आहेत, आणि वल्लभाचार्यांना म्हटले धर्माचा प्रचार करायचा आहे, संन्यासी ब्रह्मचारी राहून कसं जमेल म्हणले, हे वाढवलं पाहिजे पुढं म्हणले काहीतरी. आणि म्हणून गृहस्थ होण्याचा आदेश पंढरपुरामध्ये मिळाला वल्लभाचार्यांना. आणि हे वल्लभाचार्य पुढे काशीला गेले, त्यांना 2 मुलं झाले, आणि त्यातला एक विठ्ठल देव, विठ्ठलनाथ, तोच मुलगा गोवर्धनमध्ये, विठ्ठलनाथ, जे पुष्टी संप्रदायाची लिंक सांगतो तुम्हाला. तर तेच विठ्ठलनाथ पुढं गोवर्धनला येतात, आणि पुढची लीला तुम्हाला माहिती आहे. सांगण्याचा उद्देश हा होता, अनेक 4 संप्रदायाचे आचार्य पंढरपूरला येऊन गेले. इथं मध्वाचार्यांचा मठ आहे इस्कॉनच्या मठाच्या या साईडला. पुढं जिकडं गावामध्ये तांबडा मारुती आहे तिकडं निंबार्काचार्यांचा मठ आहे. मध्वाचार्य इथं राहिले, आणि मध्वाचार्यांची मूळ त्यांचे विग्रह इष्टदेव विठ्ठल आहेत. आणि आपली परंपरा कुठली आहे? मध्वाचार्यांची परंपरा आहे. तर मध्वाचार्यांचे वडील विठ्ठल भक्त होते. आजही तुम्ही जर उडपीमध्ये गेला तर अष्टमठ आहेत, 8 मठामध्ये 3 मठ विठ्ठलाचे आहेत, बाकीकडे कृष्णाचे विग्रह आहेत. आजही विठ्ठलाची पूजा होते. आणि विठ्ठल भगवंतांच्या लीला मध्वाचार्यांबरोबर पंढरपूरमध्ये घडलेल्या आहेत. त्यांनी इथं चातुर्मासामध्ये वास्तव्य केलेलं आहे पंढरपूरमध्ये. तर ही परंपरा, विठ्ठलाची परंपरा पुन्हा एकदा श्रेष्ठ होतं की कृष्णच आहेत. पंढरपूरचे विठ्ठल हे कोण आहेत? कृष्णच आहे. आणि अशा प्रकारे चंद्रभागेचा महिमा आहे, त्याचा पुंडलिकाचा महिमा आहे. पुंडलिकाच्या भावार्था पंढरीशी येता झाला, तर या पुंडलिकाला भेटण्यासाठी आणि रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी भगवंत आले. जेव्हा दिंडीर वनामध्ये एक मंदिर आहे उद्धव दत्त घाटावरच्या पुढं, कोणतं? लखुबाईचं मंदिर. किती जणांनी दर्शन केलं? ही लखुबाई कोण आहे? लखुबाई रुक्मिणी आहे. महाराष्ट्रातले लोक जात नाहीत, पण कर्नाटकचे तेलुगू लोक आले की तिकडं जातात दर्शनाला. ही लखुबाई म्हणजे पहिल्यांदा रुक्मिणी तिकडं आली. रुक्मिणी तिकडं आल्यानंतर त्या झाडाखाली बसली. दिंडीर, त्याचं आधी नाव तिंडीर होतं. तिंडीर म्हणजे चिंच, चिंचेचं वण. फार सुंदर वर्णन आहे दिंडीर वनाचं सुद्धा. आणि हे दिंडीर वन जे आहे, या दिंडीर वनामध्ये रुक्मिणी आली. तर तेव्हा इथं काही नव्हतं, पण सुंदर वर्णन केलेलं आहे. मी ते एक राक्षस राहत होता वगैरे वगैरे, आणि मग त्याला भगवंतानी मारलं. त्या राक्षसाचं नाव दिंडीर. तर हे दिंडीर वन त्याच्या नावावरून पडलं. आणि तो राक्षस जो होता इथं राहायला, त्याला मल्लिकार्जुन हे विष्णूंनी रूप घेतलं. त्याचं मल्लिकार्जुन मंदिर त्या विठ्ठल मंदिराच्या पुढंच आहे. तर ते मल्लिकार्जुन रूप घेतलं भगवंतानी, एका मुलाच्या रूपामध्ये येऊन त्या दिंडीर नावाच्या राक्षसाला मारलं, आणि म्हणून ते दिंडीर वन झालं. तर अशा दिंडीर वनामध्ये चंद्रभागेचं महात्म्य झालं. पुंडलिकाचं महात्म्य पुढच्या वेळेला सांगू आता. पण भगवंत आले पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी. तर एक गोड गैरसमज आपल्यामध्ये आहे की पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली, पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली, मग देवाची सेवा करायची काय गरज आहे? आईवडिलाची सेवा करून जर भगवंत मिळत असतील तर देवाची सेवा करायची काय गरज आहे? असा एक गोड गैरसमज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि जगभर पसरलेला असतो. तर याचं उत्तर असं आहे, पुंडलिकाने जी सेवा केली ती कोणत्या भावाने केली, आणि त्याचे आई वडील कोण होते? नीट ऐका, फार महत्त्वाचं उत्तर आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही देवतेची पूजा करताना, आई वडिलांची पूजा करताना त्याच्यामध्ये जर तुमचा भगवत भाव असेल तर तो योग्य आहे. हे भगवंताचंच रूप आहे, दुसरं हे भगवंताचंच रूप आहे. मग तो गणपती असू द्या, कुठली देवता असू द्या, किंवा आई वडील असू द्या, ते भगवंताचंच रूप आहे असं समजून तुम्ही जर करत असाल तर मग ते ठीक आहे. पण त्यालाच एक वेगळा भगवंत म्हणून त्याचीच पूजा करायची आणि भगवंताकडे दुर्लक्ष करायचं, हे चुकीचं आहे. तर आई वडिलामध्ये भगवत भाव ठेवायला शास्त्र सुद्धा सांगते, प्रमाण आहे. हे देवता समान तुम्ही त्याला मानू शकता आई वडिलांना. दुसरी गोष्ट, ते आई वडील भक्त होते.
पुंडलिकाचे आई वडील महान वैष्णव होते, ते काही साधारण लोक नव्हते, काशीला चालले होते. आणि म्हणून जे पुंडलिकाचे आई वडील भक्त होते आणि त्या भक्ताची आई वडिलाची सेवा नाही केली पुंडलिकाने, एका महान वैष्णवाची सेवा केल्यामुळं विठ्ठल भगवंत प्रकट झालेले आहेत, हे लक्षात घ्या. ते उगं ते आई वडिलाशी कनेक्शन जोडायचं आणि मग आई वडिलाची सेवा करा आणि मग भगवंत आई वडिलांची सेवा करायचीच आहे, पण त्याबरोबर भगवंताची एक वेगळी सेवा करायची आहे. येते का लक्षात आपल्या सर्वांच्या? हे भगवंताची पण सेवा केली पाहिजे ना. भगवंताचं यस्मिन तुष्टे जगत तुष्टे, ते तर आहेच की भगवंताची सेवा केली की सगळ्यांची सेवा केल्यासारखंच आहे. पण केवळ आई वडिलाची सेवा करत आहे आणि भगवंताची सेवा करत नाही, हे बरोबर नाही. येते का लक्षात तुमच्या? त्यामुळे असा एक गोड गैरसमज आहे. तर आई वडिलांची कृपा आहे पुंडलिकावरती आणि मुचकुंद राजा होता पूर्वजन्मामध्ये, तोच इकडे प्रकट झाला पुंडलिक रूपाने आणि ती कथा आहे. सर्व काही बऱ्याच गोष्टी आहेत की आपण कशाप्रकारे, माझा वेळ तर संपलेला आहे या ठिकाणी. पंढरपुरात जेव्हा आपण जाऊ तर आजच्या प्रवचनामध्ये आपण हे शिकू शकतो की जेव्हा जेव्हा विठ्ठलाचं चित्र आपल्या पुढं येईल, फोटोच्या रूपानं येईल, मूर्तीच्या रूपाने येईल, किंवा प्रत्यक्ष दर्शनाचा जर लाभ आपल्याला भेटला तर एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, तात्काळ श्रीकृष्णाचं रूप आठवायला पाहिजे. असं मी मागच्या मला वाटतं अक्षय तृतीया दिवशी मे महिन्यामध्ये मला संधी भेटली भगवंताला चंदन लावण्याची. तर चंदन ओटी पूजा म्हणतात त्याला. दुपारी भगवंताला चंदन लावलं पांडुरंगाला. आम्ही गेलो होतो. मग 2 तास चंदन लावण्याचा कार्यक्रम असतो. सगळं बंद करतात आणि भगवंताला चंदन लावतात. 2 तास भगवंत पुढंच भगवंत आहेत आणि मी हेच चिंतन करत होतो, हेच कृष्ण आहेत. कारण लहानपणापासून विठ्ठल 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 ते रूप डोळ्यामध्ये भरलेलं आहे. हेच कृष्ण आहेत, हे वृंदावनचेच कृष्ण आहेत. गोपींबरोबर रासलीला करणारे, गोवर्धन उचलणारे हेच कृष्ण आहेत. कालियाचं मर्दन करणारे हेच कृष्ण आहेत. हे लोणी चोरणारे हेच कृष्ण आहेत. मी पुन्हा पुन्हा त्या विठ्ठलाकडे बघून, भगवंताकडे बघून श्रीकृष्णाचं रूप पाहण्याचा प्रयत्न करत होतो, पण फार कठीण जात होतो मला. म्हणून मी हा विषय मांडतो बऱ्याच ठिकाणी आणि हा मांडायला हवा, गावोगावी प्रचार करायला हवा की हेच कृष्ण आहेत, हे गोकुळाचे कृष्ण आहेत, हे वेगळं काही नाही. कधी कधी लोकांना असंही भ्रम आहे, ही विदेशी संस्था आहे, हे हरे राम हरे कृष्ण वेगळंच काहीतरी आहे, असंही भ्रम आहे लोकांना. त्या लोकांचा हा भ्रम दूर करायला हवा. हेच कृष्ण आहेत, गोकुळाचे कृष्ण आहेत. आणि परंपरा, ब्रह्ममध्व गौडीय परंपरा, चैतन्य महाप्रभू आले तथा हाय ते पंढरपुरे, आईला गौरचंद्र, विठ्ठल ठाकूर देखीला पाहिला आनंद. 9 ते 13 दिवस चैतन्य महाप्रभू पंढरपुरामध्ये राहिल्याचं वर्णन आहे. तर हे जे चैतन्य महाप्रभू आले त्यांनी सुद्धा उदंड कीर्तन केलं. उदंड कीर्तन माहिती आहे का तुम्हाला? उदंड कीर्तन म्हणजे एकदम भाव विभोर होऊन कीर्तन करतात. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी कीर्तन केलं पांडुरंगापुढे. कोण आलं नाही असं नाही, शंकराचार्यापासून सगळे आचार्य येऊन गेले आणि त्यांनी पंढरपूरचा महिमा वर्णन केला. मग आपण सुद्धा पंढरपूरला जायला पाहिजे आणि तिथं राहिलं पाहिजे, तिथल्या साधू संतांकडून कथा कीर्तन ऐकलं पाहिजे, चंद्रभागेमध्ये स्नान केलं पाहिजे आणि पांडुरंगाचं दर्शन केलं पाहिजे श्रीकृष्णाच्या स्वरूपामध्ये. कृष्णच आहेत. आणि तसं जर पाहायचंच असेल तर गोपाळपूरला जावं. गोपाळपुरामध्ये असं द्विभुज म्हणा, सरळ विठ्ठलाचा चेहरा आहे असा वरती इथून वर, आणि खाली मात्र पाय वाकडे आहेत भगवंताच्या, हातामध्ये बासरी आहे. वेणूधारी कृष्ण आहेत तिकडे आणि विठ्ठलच बासरी वाजवतात. हे जर तुम्हाला बघायचं असेल दर्शनचं, कुठं जायचं? गोपाळपूर धाम की. चेहरा विठ्ठलाचाच दाखवला आहे, एकदम हातामध्ये बासरी आहे, तर वाजवतात. अजून एक प्रमाण. आणि मग गुरु महाराज म्हणतात, नेहमी सांगतात की हे जे पंढरपूर आहे हे वृंदावन आहे, वृंदावन. आणि इथं द्वारका पण आहे, असं जगन्नाथपुरीमध्ये आहे, असं इथं द्वारका पण आहे आणि वृंदावन पण आहे. आणि द्वारका घ्या किंवा वृंदावन घ्या, गोलोकमध्ये दोन्ही आहे. तर गोलोकचाच भाग आहे. तर अशा प्रकारे या कृष्ण भक्तीचा प्रचार प्रसार, आपण या विठ्ठलाच्या नावाचा प्रचार प्रसार गावोगावी करायला पाहिजे आणि या श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये दृढ व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपण पाहिलं कशा प्रकारे पंढरपूरचं महात्म्य आहे, चंद्रभागेचं महात्म्य आहे आणि बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या. तर या ठिकाणी आपण थोडंसं थांबणार आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.